मोठ्या उत्साहात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। केंद्र सरकारने शनिवारी 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली। याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला। राष्ट्रपतींनी एकूण 139 जणांची यादी जाहीर केलेली असून यामध्ये 7 दिग्गजांना पद्मविभूषण तर 11 दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलेले आहेत, तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत। दरम्यान या 139 दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील 14 जणांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील 3 दिग्गजांना पद्मभूषण तर 11 दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। हे पुरस्कार भारतरत्न नंतरचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात। पद्म पुरस्कार सार्वजनिक सेवांचा घटक असलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान केले जातात। हे पुरस्कार मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात। पुरस्कारामध्ये राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि एक विशेष असे पदक दिले जाते। पण हे पद्म पुरस्कार कोणाला दिले जातात त्याचे निकष काय आहेत, चला तर जाणून घेऊया। सर्वात प्रथम पाहूया पद्म पुरस्काराचा इतिहास। 1954 साली भारत सरकारने 2 नागरी पुरस्कारांची स्थापना केली, भारतरत्न आणि पद्मविभूषण। सुरुवातीला पद्म पुरस्कारांना 3 गटांमध्ये विभागले गेले। 1955 साली या गटांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली। पद्मविभूषण हा सर्वोच्च पद्म सन्मान असून एखाद्या क्षेत्रात दिलेल्या असामान्य आणि अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान केला जातो, तर पद्मभूषण हा एखाद्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी प्रदान केला जातो, तर पद्मश्री हा एखाद्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानासाठी प्रदान केला जातो। यासाठीची निवड प्रक्रिया काय असते तर जाणून घेऊया। पद्म पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी भारताचे पंतप्रधान दरवर्षी एक समिती नियुक्त करतात। या समितीला पद्म पुरस्कार समिती म्हणतात। या समितीत कॅबिनेट सचिव, गृह सचिव, राष्ट्रपती सचिव आणि 4 ते 6 ख्यातनाम व्यक्ती सदस्य म्हणून असतात। नामांकन प्रक्रिया सार्वजनिक स्वरूपाची असून कोणताही नागरिक स्वतःचे नाव अथवा इतर व्यक्तीचे नाव सुचवू शकतो। समिती ही नावे तपासून पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना अंतिम मान्यतेसाठी सादर करते। हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींना देखील हे क्वचित दिले जाऊ शकतात। पद्म पुरस्कारांसाठीची पात्रता काय आहे जाणून घेऊया। नामांकने 1 मे ते 15 सप्टेंबर या कालावधीत मागवली जातात। राज्य सरकार, केंद्रशासित राज्य, परराष्ट्र मंत्रालय, विविध देशातील दूतावास, केंद्र आणि राज्यातील मंत्री आदीचे भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, विविध राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रतिथयश व्यक्ती आणि सामाजिक संघटना संस्थांकडून प्रस्ताव येतात। समिती नामांकित व्यक्तींच्या कार्याचा समाज आणि राष्ट्र कल्याणासाठीचा प्रभाव तपासते। निवडलेल्या व्यक्तींचे चरित्र आणि कार्य तपासून त्यावरती शिक्कामोर्तब केला जातो। कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिला जातो तर जाणून घेऊया। पद्म पुरस्कार खालील क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिले जातात: कला, चित्रकला, संगीत, नाट्य, छायाचित्रण आणि चित्रपट, सामाजिक कार्य, सेवाभावी संस्था, सामाजिक प्रकल्प, राजकीय क्षेत्र, कायदा आणि राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना, व्यवसाय व उद्योग, आर्थिक प्रगतीसाठी योगदान देणारे, आरोग्य क्षेत्र, आरोग्य सेवा व संशोधन, साहित्य, कवी, लेखक आणि चरित्रकार, प्रशासकीय सेवा, प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरी, क्रीडा क्षेत्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, मानवाधिकार व इतर क्षेत्रे, विविध क्षेत्रातील भरीव योगदानासाठी। यामध्ये पुरस्काराचे नियम कोणते आहेत तर पाहूया। पद्मश्री पुरस्कार विजेते 5 वर्षांनी पद्मभूषणासाठी पात्र होतात। त्याचप्रमाणे पद्मभूषण विजेते 5 वर्षांनी पद्मविभूषणासाठी पात्र होतात। हे पुरस्कार मृत्यू पश्चात देखील दिले जाऊ शकतात। पद्म पुरस्कार हे भारताच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचे सन्मान चिन्ह आहे। यामुळे भारतातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या योगदानाला योग्य न्याय मिळतो। पद्म पुरस्कार निवडीवरती नेहमीच चर्चा सुरू असते। यंदाच्या पुरस्कार विजेत्याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा। धन्यवाद।